नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता एसटी बस आणि खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत। महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते वाहतूक बस, ऑटो आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यास मान्यता दिली आहे। राज्य परिवहन विभागाने दिलेल्या मंजुरीनंतर राज्य परिवहन वाहनांचे वाढीव दर आजपासून 24 जानेवारी लागू करण्यात आले आहेत। तर टॅक्सी आणि वाहन भाड्यांबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून होणार आहे। परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। राज्य परिवहन प्राधिकरणाने 30 महिन्यानंतर बैठक घेतली, ज्यामध्ये प्रवासी भाडे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच MSRTCने सादर केला होता, जो मंजूर करण्यात आला। या प्रस्तावात MSRTCने स्वयंचलित भाडे सुधारणा सूत्रानुसार भाडे वाढवण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की भाडे वाढवून दररोज होणारे 2 ते 3 कोटी रुपयांचे नुकसान भरून काढता येईल। एसटी महामंडळाकडून 15% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला होता। त्यानंतर नुकताच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत 14.95% तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली आहे। परिवहन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीची बैठक झाली आणि या बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार एसटीचा प्रवास महागला असून 15% दरवाढ झाल्याने 100 रुपयांच्या तिकिटासाठी आता 115 रुपये मोजावे लागणार आहेत। ही दरवाढ आजपासून 24 जानेवारी 2025ला लागू करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। एसटी महामंडळात बसचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे आणि दररोज 55 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात। MSRTCकडे 15,000 बसेसचा ताफा आहे, जो भारतातील सर्वात मोठा बसेसचा ताफा आहे। 2022मध्ये राज्य परिवहन सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती, ज्यामध्ये MSRTCद्वारे चालवल्या जाणाऱ्या बसेसच्या भाड्यात 17.17% वाढ करण्यास मान्यता देण्यात आली होती, जे त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये लागू करण्यात आली। महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989च्या कलम 60 अंतर्गत वर्षातून 2दा एसटी बैठक घेण्याची तरतूद आहे, परंतु काही वर्षापासून असं होत नाही आणि यावेळी 2 वर्षाहून अधिक काळानंतर असे होत आहे। गेल्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या खासगी बस मालकांनी भाडे वाढवले होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिलीप निकमसह तृप्ती भोईर, तळा।